धारावीची जागा अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केलाय। धारावी प्रकल्पातील 70% जमीन ही मुंबई महापालिकेची असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तसंच धारावी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला 5,000 कोटी लँड प्रीमियम मिळायला हवा होता असं देखील आदित्य ठाकरे म्हणतात। पालिका आयुक्तांनी लँड प्रीमियम का घेतला नाही असा देखील सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय। अदानींना पैसे देण्यासाठीच पालिका निवडणूक घेतली नाही का असा देखील सवाल आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारलाय। मुंबई महानगरपालिकेची जागा स्वतःच्या हक्काची जागा ही 70% आणि मग 25%चं जर रेडी रेकनरच्या ह्यानी प्रीमियम तुम्ही मोजलत तर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला 5,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळायला पाहिजेत। 5,000 कोटी महानगरपालिकेचे, 2,000 कोटी म्हाडाचे, हे सगळे पैसे अदानी समूह किंवा DRPचं जे SPV आहे ते स्वतःलाच पैसे देणार आहे। जे प्रशासक आहेत, मला वाटतं मागच्या वर्षी, मग कदाचित हे आयुक्त नसतील, आधीचे असतील, ह्यांनी हा लँड प्रीमियम सोडून दिलेला आहे। हा अधिकार कोणी तुम्हाला दिला? आणि एस्केलेशनचा जो घोटाळा आहे तो कोणालाही न दाखवता, चर्चेत न आणता करून घ्यायचा होता आणि सगळी मुंबई अदानींच्या घशात घालायची होती। म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांनी 2 वर्षात घेतल्या नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।